शर्वरी परत गेली का आहे? ते काय माहित नाही, पण असतील इथेच. कुठे? ते माहित नाही. मूर्ख आहेस का तू? इथे थांबून काय करतेस? तू बोलला होता ना काम झाल्याशिवाय जायचं नाही म्हणून. अगं पण असं आगीत. आणि फोन कुठे तुझा? हा, कसा कॉन्टॅक्ट करायचा आम्ही तुला? कसं कळणार आहे तू कुठे आहेस, कशी आहेस, काय समजायचं आम्ही? माझा फोन डेड झाला. मला काहीच कळत नाही. मी झोपले होते. झोप लागली मला. झोप नाही लागली, आग लागली इथे. मी बाहेर जायचा प्रयत्न पण केला पण मला काहीच कळलं नाही. इथे कसं झोपू शकतं कोणी? कुंभकर्ण आहेस का तू? चिडू नकोस माझ्यावरती. इन्व्हिटेशन नव्हतं दिलं मी तुला इथे यायला. एवढा राग असेल ना तू जा तू तुझ्या घरी. तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? आय मीन इथे मी पाठवलं होतं तुला. लोक मला बोलले असते. मी शर्वरी. हॅलो, मी शर्वरी. उठा. फोन चार्जिंगला लावायचा होता. बाय बाय शरूशी काय बोलणं झालं? नाही मम्मी, अजून काहीच नाही. ही शरूताई पण ना, आपला फोन स्विच ऑफ झालाय तर दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरनं करायचं ना कॉल. मयू, ती पण प्रॉब्लेम मध्ये असेल. पमा ऐक, मी नाक्यावर जाऊन बघून येतो. अहो कुठे जाणार तुम्ही आता? बघायचं लागेल ना पमा. आलो. शरूचा फोन. शरू हॅलो पप्पा. शरू, अगं तुला काही कळत नाही का? हा, उशीर होणार तर कळवायचं ना आम्हाला. हा हॅलो हॅलो. हा हा, तू बरी आहे ना? कुठे आहेस तू? अगं केव्हापासून आम्ही वाट बघतो. किती उशीर झाला तुला? मम्मी काही नाही, मी येते. अगं माझा फोन डेड झाला होता, त्यामुळे मला कळवायला मिळालंच नाही आणि काम होतं ना, मग तिकडे बिझी झाले. मी निघाले, मी पोहोचते घरी. हा हा, लवकर घरी ये, आम्ही तुझी वाट बघतोय. हा शरू ठीक आहे, ते ऑफिसमध्ये खूप जास्त काम होतं ना म्हणून तिला थांबवून घेतलं. ती येते आता, लवकर येईलच. स्वामी बोल आकाश. हॅलो दादा, मी पोहोचतोय. तू निघाला का? हो निघालोय. शरू आहे ना तुझ्या सोबत? हो. आकाश दादा. शरू तू ठीक आहे ना? हो ठीक आहे. दादा खूप नुकसान झालं असेल ना रे? डोंट वरी, छोटं मोठं नुकसान होत असतं बिझनेस मध्ये. बाकी आपण उद्या बोलू. तू पण आता वेळेत घरी पोच.
मी ड्रॉप करतो हिला. हो दादा, बाय. सॉरी. मन झुरत हुरहुरत मिठीत तुझ्या इरघळत तू सांग आता रोखो कसं हे काळीज येड धडधडत कसला माणूस असेल रे शायनर. तुझ्या हाताला काय सोनं लागलं नाहीये आणि माझा हात एवढा घाणेरडा नाहीये की तू हात झटकून देशील. आणि जे झालं ना ते तुझ्या ऑफिसच्या साईटवर झालंय. मला मुलींनी टच केलेलं आवडत नाही. मग मी काय तुला टच करायला धडपडत नव्हते. जा तुझ्या गाडीने, मी जाते टॅक्सीने. हॅलो, एक मिनिट, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. तो जय ना आता डोक्यात चाललाय माझ्या. आता काय झालं? माझ्या बायकोचा पाठलाग करत होता. व्हॉट इज दिस फॉर रिअल? त्याला कसं कळलं ती तुझी बायको आहे ते? काय माहित कसं कळलं. बरं झालं वेळेवर पोहोचलो मी तिथे, नाहीतर आज सगळं संपलं असतं. घरपर्यंत पोहोचला असता तो. हो गॉड. मग तो तुझ्या बायकोचा पाठलाग का करत होता? अरे काय माहिती, त्याला डाऊट आला असेल. तुला बोललो ना मी, तो शातीर माणूस आहे. हो गॉड. आता काही गडबड नाही झाली पाहिजे. हे बघ, इट्स जस्ट द मॅटर ऑफ 4 to 5 days. त्यानंतर तुम्ही दोघं लग्न करा आणि मग तू त्या आसावरीला घेऊन जाणार आहेस. आणि जय आणि शर्वरी माझ्या रस्त्यातले खड्डे आहेत ना, त्यांचं काय करू? तू त्या जय आणि शर्वरी पासून लांब राहा. दोघे पण डेंजर कॉम्बिनेशन आहेत ते. तर त्या शर्वरीला लहानपणापासून ओळखते मी. ती जशी दिसते ना स्वीट आणि इनोसेंट, ती हाय नाही, डेंजर आहे खूप. तिने जी एखादी गोष्ट ठरवली ना की मग ठरवली. सो बी केअरफुल. आता तर मलाच काहीतरी करावं लागेल. तुला काय करायचं ना ते कर, पण आता मलाही निस्तरायचंय आणि त्यासाठी पैसे लागतात. घे. अँड नाउ बी क्वाइट. बी क्वायट. या सगळ्यांना माहीतच नाहीये ना मी काय करू शकतो ते. ठीक आहे रे, एक गोष्ट पक्की आहे, लग्नानंतर नाही त्या आसावरीला फरफटत नेला ना, नावाचं गौतम बांदेकर नाही.